आजचा भाग आहे चेंजिंग द टेन्सेस. काल आपण पाहिलं होतं काळ ओळखायचा कसा. सिम्पल टेन्स पाहिलेले होते आपण, प्रेझेंट टेन्स, त्यानंतर पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. यांच्यामधले फक्त सिम्पल टेन्सेस पाहिलेले होते आपण. त्यामुळं कालच थोडंफार रिव्हिजन केलेलं होतं. त्यावरून आज वेगळा प्रकार काय कळणार आहे. काल काळ ओळखले, आज काळ बदलणार होता. आपण काल फक्त आयडेंटिफाय करत होतो आपण की दिलेलं वाक्य हे सिम्पल टेन्समधलं आहे की नाही, एवढंच आयडेंटिफाय करायला काल शिकलो होतो आपण. तर आज काय करणार आहेत आपण, ते टेन्स चेंज करणार आहेत आपण, म्हणजे बदल करणार आहेत. त्यामध्ये एखादं वाक्य साध्या वर्तमान काळातलं असेल तर ते साध्या भूतकाळात करणार आहेत आपण, किंवा साध्या भविष्यकाळामध्ये करणार आहेत. याच पद्धतीनं साध्या भविष्यकाळातलं वाक्य आपण काय करू शकणार आहेत, आज साध्या वर्तमान काळामध्ये किंवा साध्या भूतकाळामध्ये त्याचं आपण बदल करणार आहेत. त्याच्यामध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करणार आहेत आपण. सो यासाठी बेसिक पहिला रूल काय असतो, तो पहिला रूल मी लिहून ठेवला इथे. वाक्याचा काळ बदलण्यासाठी अँकर वर्डचा काळ बदलावा. हा शब्द महत्त्वाचा. कालच आपण शिकलेलो आहोत हे अँकर वर्ड काय असतात. अँकर वर्ड म्हणजे काय असतात, पॉवर वर्ड 1, पॉवर वर्ड 2 आणि ॲक्शन वर्ड्स. हे सर्व शब्दांना मिळून आपण अँकर वर्ड हे नाव दिलेलं आहे. मग पॉवर वर्ड 1 कोणते, तर ॲम, आर, वॉज, वेअर, शाल बी, विल बी. त्यानंतर पॉवर वर्ड 2 कुठले, हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव. आणि ॲक्शन वर्ड ते तर माहिती आहे, क्रियापद माहिती आहेत तुम्हाला, त्यांनाच आपण ॲक्शन वर्ड म्हणत असतो. या सर्वांना मिळून काय म्हणतात, अँकर वर्ड. त्याचे नियम कालच पाहिलेले आहेत आपण, ते एकच पाहिजे वाक्यात. आता एक वाक्य पाहूया आपण. इज गुड बॉय. साहजिकच काळ ओळखताना आपलं पाहिलेलं आहे आपण की त्याचा अँकर वर्ड शोधतो आपण. ते अँकर वर्ड कुठला आहे, इज आहे. मग आपण काय करणार, इजच्या ऐवजी दुसरा टेन्स वापरणार तिथे आपण. मग हे आहे पॉवर वर्ड 1 मधला शब्द इज. मग पॉवर वर्ड 1 मध्ये इजसाठी भूतकाळी रूपामध्ये काय काय वापरू शकतो आपण, वॉज आणि वेअर. वॉज केव्हा वापरणार, एकवचनी असल्यानंतर, वेअर अनेकवचनी असल्यानंतर. इज म्हणजे एकवचनी आहे तर इथं वॉज वापरू शकतो आपण, वेअर नाही वापरता येणार आपल्याला. म्हणजे हे वाक्य होईल भूतकाळामध्ये काय, ही वॉज गुड बॉय. लक्षात, या पद्धतीने. याला जर भविष्य काळामध्ये जर करायचं असेल तर विल बी, ही विल बी गुड बॉय, ही विल बी गुड बॉय. या पद्धतीने काय करतोय आपण, फक्त अँकर वर्ड यामध्ये बदल करत गेलो आपण की लागलीच काय होते, वाक्याचा काळ बदलतोय. तुमच्या लक्षात आलं असेल, हे साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स, इथं सिंपल पास्ट टेन्स आणि खाली विल बी वापरलेलं आहे म्हणजे सिंपल ते काय असणार आहे, फ्युचर टेन्स. नाही, सिंपलच काय म्हणायचं याला, हे देखील कालच झालेलं आहे आपलं. याला सिंपलच म्हणायचं कारण याच्यामध्ये फक्त एकच अँकर वर्ड वापरलेला आहे. सिंपल टेन्स कुठल्याही काळातला जरी असला तो तरी तो ओळखायचं एकच प्रमुख लक्षण काय असतं त्याचं, तर त्यामध्ये एकच अँकर वर्ड वापरलेला आहे. इथं पण आपण एकच अँकर वर्ड वापरलेला आहे. परंतु ज्यावेळेस आपलं काळ बदलायचे असतात, आपल्याला टेन्स चेंज करायचे असतात आपल्याला, त्यावेळी आणखीन एक नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो कुठला, तोही पाहून घ्या. दुसरा नियम आहे सब्जेक्ट व अँकर वर्ड यांची सहमती. सहमती म्हणजे काय, ॲग्रीमेंट. म्हणजे दोघांनी ठरवलं पाहिजे, हां हे चालतं आम्हाला, या पद्धतीने. प्रॉब्लेम काय होतो बा, ज्या वेळेस एखादं वाक्य असतं, जर त्याचा कर्ता जर बदलला
तर त्याच्या पुढील शब्दांना देखील म्हणजे त्याच्या पुढच्या अँकर वर्डला देखील प्रॉब्लेम येतो. तर तो आपण लक्षात ठेवला पाहिजे कधीही. उदाहरणार्थ एखादं वाक्य आहे, ही वेंट टू स्कूल. नॉर्मल वाक्य, अँकर वर्ड पाहिलं एकच आहे, सिंपल टेन्स आहे. सिंपल टेन्समध्ये परत सांगितलं की अरे कुठला टेन्स आहे, सिंपल तर आहे टेन्स, परंतु नेमका याचा प्रकार कुठला. तर वेंट म्हणल्यानंतर गो, वेंट, गॉन, म्हणजेच हा कुठला आहे, भूतकाळ आहे. भूतकाळ म्हणल्यानंतर हा साधा भूतकाळ आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग आता याचं कन्वर्जन मला कशात करायचं आहे, सिंपल फ्युचर टेन्समध्ये. मग काय होईल, वॉचच्या इथं काय घ्यावं लागेल, मला भूतकाळी रूप घ्यावं लागेल. भूतकाळी रूप काय असणार आहे, विल. ही विल गो टू स्कूल. ही विल गो टू स्कूल. या पद्धतीने जर तेच आपण काय केलं, जर त्यालाच आपण परत एकदा वर्तमान काळामध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, ही गो टू स्कूल. बरोबर आहे ना, ही गो टू स्कूल. बरोबर नाही, परत विसरले. काही दिवसांपूर्वी किंवा काही आठवड्यांपूर्वी आपला हा नियम झालेला होता. हे काय, ही, शी, इट, दे हे प्रोनाउन्स आहेत. हे तृतीय पुरुषी एकवचनी करते आणि यांच्यानंतर जो काही क्रियापद येत असतं त्याला कोणता प्रत्यय लागतो, यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो. बरोबर, एक बदल झाला की नाही. त्यामुळे त्यांनी काय सांगितलंय, सब्जेक्ट आणि अँकर वर्ड यांची सहमती पाहिजे. इथं ही म्हणला वेंट आल्यानंतर तो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मला आम्ही दोघांचं जमतं, हे वाक्य तयार होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. नंतर जसं भविष्यकाळाचं वाक्य तयार करू लागलो, ही विल गो टू स्कूल. ही आणि विल गो या दोघांचाही जमतं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जसं तेच वाक्य आपण जर वर्तमान काळात बदलायला गेलो तर काय होऊ लागलं बघा. आता ही गो, कारण वेंटचं वर्तमान काळी रूप गो, गो वेंट, या पद्धतीनं. ठीक आहे. मग इथं यस किंवा ईएस प्रत्यय लागणार आहे. ही गोज टू स्कूल. आलं लक्षात, हे बदल लक्षात आले पाहिजे आपल्याला. म्हणजे त्या सब्जेक्टवर अवलंबून असतं हे अँकर वर्ड कसा येणार आहे, त्याला यस प्रत्यय लागणार आहे, ईएस प्रत्यय लागणार आहे की लागणार नाही, हे सुद्धा त्या सब्जेक्टवर अवलंबून असतं. इथे सब्जेक्ट आहे ही, म्हणून त्याला क्रियापदाला ॲक्शन वर्डला यस किंवा ईएस प्रत्यय आपण लावलेला आहे. तर आणखी थोडंसं डिटेलमध्ये जर पाहायला गेलात, थोडंसं इंटरेस्टिंग आहेत हे फॅक्ट्स. आपण आता काय करू, पॉवर वर्ड आणि 1, पॉवर वर्ड 2 आणि ॲक्शन वर्ड यांच्यामध्ये हे कसे बदलतात ते पाहूया आपण. अगोदर पॉवर वर्ड 1 पाहू. ठीक, त्यामध्ये आपले कोणते कोणते सर्वनाम घ्यायचे, आय, त्यानंतर यू अनेक वचनी, दे, मी हे अनेक वचनी, त्यानंतर ही, शी आणि इट हे एक वचनी झाले. आता काय करूया, या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल. आता इथं काय घेतो मी, वर्तमान काळ, त्यानंतर 2 नंबरला भूतकाळ आणि 3 नंबरला भविष्यकाळ. म्हणजे काय काय बदल होणार आहेत ते पाहतोय आपण. वर्तमान काळामध्ये आय नंतर कधीही टू बीची रूप, पॉवर वर्ड 1, ॲम इज आर हेच 3 वापरतो ना आपण. ॲम इज आर कुठे कुठे वापरतो, आय नंतर ॲम वापरतो. हे जे अनेक वचने आहेत त्यांच्यानंतर आर वापरत असतो आपण, आणि ही, शी, इट नंतर इज वापरतो. ठीक आहे.
वर्तमानकाळी रूप आहे. कशाचे? या पॉवर वर्ड 1 ची. मग जर आता मला वाक्य बदलून लिहायचं आणि त्या वाक्यामध्ये ॲम आलेलं आहे, आय ॲम, मग त्याचं भूतकाळी रूप मी काय वापरणार आहे? पॉवर वर्ड 1 मधले भूतकाळी रूप कुठले? 2च आहेत, वॉज आणि वेअर. ॲमचं काय होणार आहे? ॲमचं रूपांतर वॉज होणार आहे. लक्षात राहील. आरचं रूपांतर काय होणार आहे? वेअरच होणार आहे. आणि इथचं रूपांतर काय म्हणून वापरणार आहेत आपण? वॉज म्हणूनच वापरणार आहे. जर मी ठरवलं की आता नाही, आता मला भविष्यकाळी रूप वापरायचं त्याचं. भविष्यकाळी रूप वापरताना मला काय करावं लागेल? सिंपल आहे, विल बी. विल बी एक वचनी असो नाही तर अनेक वचनी असो. भविष्यकाळात एकदा ते केलं की काय होतं? विल बीच वापरावं लागतं आपल्याला. म्हणजे एखादं वाक्य भविष्यकाळाचं तुम्हाला करायचं असेल आणि पॉवर वर्ड 1चा वापर करायचा असेल तर भविष्यकाळामध्ये विल बी वापरल्याशिवाय पर्याय नाही. एवढं लक्षात राहतं. हे झालं पॉवर वर्ड 1च्या बाबतीत. आता पॉवर वर्ड 2च्या बाबतीत काय बदल करतात पाहूया आपण. पॉवर वर्ड 2 मध्ये काय घडत असेल? काय नाही, सिंपल आहे ते, पण फक्त लक्षात राहिलं पाहिजे कोणाचं रूपांतर कशात होतं. आता पॉवर वर्ड 2 मध्ये काय काय आहेत? वर्तमानकाळी रूप कुठले कुठले आहेत? तर हॅव आणि हॅज. आय नंतर हॅवच वापरा. त्यानंतर हे अनेक वचनी, त्यानंतर सुद्धा हॅवच वापरायचं आहे आपल्याला. आणि तृतीय पुरुषी एकवचनी जे आहेत त्यानंतर मात्र हॅज वापरायचं असतं आपल्याला. जर त्यांचं रूपांतर आपण या भूतकाळामध्ये केलं तर भूतकाळामध्ये एकवचनी असो नाही तर अनेक वचनी असो, काही जरी असलं तरी त्याचं रूपांतर होतं हॅडमध्ये. एकच आहे आपल्याकडे भूतकाळी रूप, त्यामुळे त्याचं रूपांतर होणार आहे हॅडमध्ये. भविष्यकाळामध्ये सुद्धा आपल्याकडं एकच रूप आहे त्याचं, ते आहे विल हॅव. म्हणून तिन्ही ठिकाणी काय असणार आहे? विल हॅव. या पद्धतीने तिन्ही ठिकाणी काय येणार आहे? विल हॅवच येणार आहे भविष्यकाळामध्ये. भूतकाळामध्ये तिन्ही ठिकाणी हॅडच तुम्हाला दिसणार आहे. फक्त हॅव आणि हॅज हे 2 वर्तमानकाळी रूप आहेत. तेही केव्हा वापरायचे? आय नंतर हॅव वापरायचे. यू, दे, वी हे अनेक वचनी आहेत माणसं, हे प्रोनाउन्स. अनेक वचनी नंतर परत हॅवच वापरायचे. आणि जे थर्ड पर्सन जे आहेत सिंग्युलर एकवचनी त्यांच्यानंतर मात्र हॅजच वापरायचे आपल्याला. आता पॉवर वर्ड 1 पाहिला आपण, पॉवर वर्ड 2 पाहिला आपण. आता काय करायचं आहे आपल्याला? आता ॲक्शन वर्ड बघायचे आहेत आपल्याला. ॲक्शन वर्ड मध्ये काय फरक पडतो यांचा? सो ॲक्शन वर्ड वापरताना कुठला घ्यायचं क्रियापद? गोज घेऊया. आताच वापरलेलं गो. आय गो. मग जर अनेक वचनी असतील तर यू गो, दे गो, वी गो, तेच. बट थर्ड पर्सन सिंग्युलर जर आले प्रोनाउन्स तर मात्र त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, म्हणून तिथं गोज होणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर पहा, नंतर भूतकाळी रूप गोचं वेंट. सिंग्युलर असो नाही प्लुरल असो ते काय असणार आहे? वेंटच असणार आहे. त्याच पद्धतीनं भविष्यकाळात विल गो वापरावं लागेल आपल्याला. विल आणि वर्तमानकाळी रूप विल गो हे झालं त्याचं भविष्यकाळी रूप. लक्षात राहील. म्हणजे समजा आता एखादं वाक्य तयार केलं, आय गो टू स्कूल. मग मी सांगितलं चला वाक्य बदला आता दुसऱ्या काळामध्ये
मग आय नंतर गोचा वापर केलेला आहे. मग त्याचं दुसरं रूप काय वापरणार? जर भूतकाळ करायचा असेल तर आय वेंट टू स्कूल, काळ बदल. किंवा आय विल गो टू स्कूल, बदल, भविष्यकाळ बदल. हे काळ कसे बदलायचे त्यासाठी हा चार्ट फार महत्त्वाचा आहे. जशी अडचण येईल तसा तो व्हिडिओ काय करा, रिपीट करून बघा, बरोबर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता करायचं आहे काय आपल्याला? आज आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. ते प्रश्न कसे असणार आहेत होमवर्कचे आजच्या? तर पहिला प्रश्न आहे, अंडरलाईन द सब्जेक्ट. सब्जेक्टला काय करा? अंडरलाईन करा. सर्कल द अँकर वर्ड, आणि जो काही अँकर वर्ड असेल त्याला काय करा? सर्कल करा किंवा वर्तुळ करा. अँड चेंज द टेन्स ऑफ द अँकर वर्ड टू अदर टू टेन्स फॉर्म्स. इतर दोन जे उरलेले काळ जे असतात त्यामध्ये त्यांचं रूपांतर करा. पहिला काळ कुठला? इथं वेअर दिलंय, पास्ट टेन्स दिलेलं आहे. म्हणजे याचं रूपांतर कशात करायचं तुम्हाला? एक तर वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये. वेअरचं रूपांतर कशात होणार आहे? आरमध्ये होणार आहे. आणि आर अगोदरच दिलेलं आहे. जर तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं आहे, पहिलं हे वाक्य चेंज करून लिहायचं आहे. आणि दुसरं वाक्य कुठलं तयार होणार आहे? तर भविष्य काळाचं. काय वाक्य तयार होईल? द किड्स विल बी रिअली एक्सायटेड अबाउट द मूवी, या पद्धतीने. आता इथं तेच, माय फादर डज नॉट थ्रो, डज नॉट म्हणलेलं आहे, यस किंवा ES प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हे वर्तमान काळातलं वाक्य. आलं लक्षात? मग डजचं डीड, या पद्धतीने तुम्हाला ते वाक्य काय करायचं? इतर काळामध्ये बदलायचं आहे तुम्हाला. तर या पद्धतीने हे 5 प्रश्न सोडवायचे. पुढचे 5 प्रश्न कसे आहेत? अंडरलाईन द सब्जेक्ट, सर्कल द अँकर वर्ड अँड चेंज द टेन्स ऑफ द अँकर वर्ड टू द अदर टू टेन्स फॉर्म्स. इतर उरलेल्या दोन त्या टेन्समध्ये त्यांना तुम्हाला काय करायचं? रूपांतर करायचं. म्हणजे वरच्या प्रश्नासारखेच हे देखील प्रश्न आहेत. म्हणजे हे 5 आणि हे 5 एकूण 10 प्रश्न हे कसे आहेत? एकसारखेच आहेत. तुम्हाला काय करायचं आहे? तसं सब्जेक्टच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. आणि जो काही तिथं अँकर वर्ड आलेला आहे, एकच शब्द नसतो तो, काही काही वेळेस जोडीमध्ये येतो. आता हे डज नॉट थ्रो, हे काय 3 शब्द मिळून इथं अँकर वर्ड तयार झालेला आहे. त्याला सर्कल करायचं तुम्हाला. सब्जेक्टला अंडरलाईन आणि जो कोणी तिथला अँकर वर्ड आहे त्याला सर्कल करायचं तुम्हाला. आणि उरलेले 2 जे काळ आहेत त्या 2 काळामध्ये ते वाक्य चेंज करून लिहायचं आहे तुम्हाला. एवढा सिंपल टास्क आहे. तिसरा प्रश्न यासोबतच आहे, तो नंतर मी लिहून पाठवेल तुम्हाला. ओके, आजच्या एवढं.